Welcome back student in basic chemistry course. In previous video we are going to discuss the topic polymers. So in that video we discuss the definition of polymer and different classified types of the polymer. So polymers will be classified into three different types on the basis of their monomer, on the basis of their molecular structure, and on the basis of their thermal behavior. Okay, so in today's session, we are going to discuss the different types of polymerization reactions. Okay, so these polymerization reactions will be classified into two different types. So first type is addition polymerization reaction and second one is condensation polymerization reactions. So let's discuss one by one. So first type is the addition polymerization. So addition polymerization means it is a process in which the monomers undergo the addition repeatedly resulting in the formation of long chain of polymers without elimination of simple molecules like water, hydrogen chloride and ammonia. So in this process we already know about the monomers. So monomers is the small molecules which repeated in all over the structure of the polymers. ओके, म्हणजेच मोनोमर्स जे असतात हे काय असतात, एक स्मॉल मॉलिक्युल्स असतात कुठल्याही लॉंग चेन ऑफ पॉलिमर्समधले, बरोबर. आणि ते पूर्ण ऑल ओव्हर पॉलिमर मॉलिक्युलमध्ये रिपीट झालेले असतात पुन्हा पुन्हा. त्या स्मॉल मॉलिक्युल्सला, एका स्मॉल मॉलिक्युल्सला आपण काय म्हणत असतो तर मोनोमर्स. ठीक आहे. मग ह्या ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये आपल्याला काय दिसते की हे जे मोनोमर्स आहेत हे ॲड होत आहेत रिपीटेडली, पुन्हा पुन्हा ते एकमेकांसोबत ॲड होऊन आपल्याला लॉंग चेन ऑफ पॉलिमर मॉलिक्यूल भेटते विदाउट इलिमिनेशन ऑफ सिम्पल मॉलिक्युल्स. म्हणजे बऱ्याचशा अशा केमिकल रिॲक्शन्स आपण पाहत असतो की ज्यामधून आपल्याला बाय प्रोडक्ट फॉर्म होत असताना दिसतो. तसं ॲडिशन पॉलिमरायझेशन रिॲक्शनमधून कुठल्याही प्रकारचा बाय प्रोडक्ट जो आहे हा फॉर्म होत नाही. फक्त लॉंग चेन ऑफ लॉंग पॉलिमर चेन जे आहे ही आपल्याला भेटत असते. So this type of polymerization reaction will be called as addition polymerization. In these reactions, monomers will be added. Okay, so that's why this is addition reaction. Okay, so let's see the example of addition polymerization and let's clear this topic. So first example is formation of polyethylene from ethylene. So ethylene will be used as a monomer in that reaction, and when we take the n numbers of ethylene molecule, they undergoes on polymerization reaction to produce the polyethylene. We get the polyethylene with n numbers. So in these addition polymerization reactions, monomers which taking part in polymerization which contain at least one double bond is there. So in this example of ethylene, so this is the ethylene molecule. In this ethylene molecule, they are having presence of at least one double bond is there. म्हणजे कुठल्याही ॲडिशन पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये आपल्याला जे मोनोमर्स असतात त्या मोनोमर्सकडे ॲटलिस्ट एक डबल बॉन्ड असणं गरजेचं आहे. मग इथिलीन मॉलिक्यूल जो आहे याचा स्ट्रक्चर्समध्येच आपल्याला अशा प्रकारचा हा डबल बॉन्ड असला दिसतोय 2 कार्बन ॲटममध्ये आणि हे 4 हायड्रोजन ॲटम्स आहेत. फॉर्म्युला आहे इथिलीनचा C2H4. आता हे जे इथिलीन मॉलिक्युल्स आपण घेणार आहेत हे नंबर ऑफ इथिलीन मॉलिक्युल्स घेणार आहे, बरोबर. मग ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं, या ठिकाणी सपोज दिस इज वन इथिलीन मॉलिक्यूल, यासोबत अजून एक इथिलीन मॉलिक्यूल जर ॲड झाला, अजून एक इथिलीन मॉलिक्यूल जर आपण ॲड केला तर त्यापासून आपल्याला अशा प्रकारचा प्रोडक्ट भेटणार आहे. ठीक आहे, की ज्या प्रोडक्टमध्ये आपल्याला हे जे 2 इथिलीन मॉलिक्युल्स आहेत हे एकमेकांना अटॅच झालेले दिसतील आणि डबल बॉन्ड जो आहे हा मात्र त्या पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये ओपन झालेला दिसेल. डबल बॉन्ड जो आहे हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होत असतो आणि अशा प्रकारची आपल्याला ही पॉलिमेरिक चेन भेटत असते, ही पॉलिमर चेन भेटत असते की ज्यालाच आपण पॉलिइथिलीन म्हणतोय. आता इथं हा जो शेवटचे कार्बन्स आहेत यामध्ये देखील परत पुन्हा रिॲक्टिव्ह साईड्स असतात. याही ठिकाणी परत पुन्हा अजून एक इथिलीन मॉलिक्यूल हा इझिली ॲड होऊ शकतो. ठीक आहे, आता परत पुन्हा ह्या पॉलिमेरिक चेनमध्ये आपण अजून एक इथिलीन मॉलिक्यूल जर ॲड केला तर त्या ठिकाणी ते स्ट्रक्चर आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. आणि डबल बॉन्ड जो आहे हा ओपन होऊन त्या ठिकाणी आपल्याला सिंगल बॉन्ड भेटेल. अशा प्रकारची लॉंग पॉलिमेरिक चेन जी आहे
ही आपल्याला भेटत राहणार आहे. आणि या ठिकाणी हे एंडचे जे 2 कार्बन ॲटम आहेत, या ठिकाणी परत पुन्हा अजून इथिलीन मॉलिक्युल्स जे आहेत असे ॲड होत राहतील. म्हणून या ठिकाणी आपण रिॲक्शनमध्ये लिहिले की N नंबर्समधले घेतलेत आणि त्यापासून आपल्याला पॉलिइथिलीन भेटलं आहे. पॉली मीन्स मेनी इथिलीन मॉलिक्युल्स विल लिंक्ड विथ ईच अदर. देन दॅट टाइम्स पॉलिइथिलीन विल बी प्रोड्यूस्ड. अशा प्रकारे आपल्याला इथिलीन मॉलिक्युल जो आहे हा ॲडिशन पॉलिमरायझेशनमधून रिॲक्शनमधून प्रिपेअर झालेला दिसतो. आता ही रिॲक्शन जर आपण पाहिली तर या रिॲक्शनमधून कुठल्याही प्रकारचा बाय प्रोडक्ट जो आहे म्हणजे तो वॉटर मॉलिक्युलसारखा असेल, अमोनियासारखा असेल किंवा हायड्रोजन क्लोराईडसारखा असेल, हा बाहेर पडत नाही. की मॉलिक्युल्स जे आहेत, मोनोमर मॉलिक्युल्स जे आहेत हे फक्त एकमेकांसोबत ॲड होतात जे आहेत. हे झाले पॉलिइथिलीनबद्दल. असे एक्झाम्पल्स आपण अजूनही सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल वी गेट द फॉर्मेशन ऑफ टेफ्लॉन. टेफ्लॉन जो आहे याचं फॉर्मेशन आपण पाहूयात. अनदर एक्झाम्पल, टेफ्लॉन जो आहे याच्यासाठी मोनोमर युनिट जे आपण यूज करत असतो ते आहे टेट्राफ्लोरोइथिलीन. टेट्राफ्लोरोइथिलीन विल बी यूज्ड ॲज ए मोनोमर फॉर द formation of Teflon. So in this reaction we get, and the oxygen will be used as a catalyst in this reaction, and a monomer we will be used is the tetrafluoroethylene, and we get the product is polytetrafluoroethylene. We get the product is polytetrafluoroethylene. So this polytetrafluoroethylene will be also called as Teflon. Polytetrafluoroethylene will be also called as Teflon. In these reactions we see here the monomer will be used. They are having a presence of one double bond is there. So N numbers of this tetrafluoroethylene and we get the product is polytetrafluoroethylene. In these reactions we get the N numbers of these monomer molecules. So that's why they will be the polymer molecule and their name is the Teflon. So another example we also take here is the formation of polystyrene. So polystyrene we also give by the addition polymerization reaction, because in this reaction we will used monomer is the styrene. So this is the styrene molecule, and this styrene there is also having a, in this monomer molecule, their monomer molecule will also having a presence of one carbon-carbon double bond is there. Undergo the polymerization reaction, we produce the product is polystyrene. We get the product is polystyrene, and in this product the single or double bond is open. Okay, so and also no any byproduct will be produced. So this polystyrene cheap transparent compound. Okay, I again repeat, in addition polymerization reaction only add the monomer molecules with each other to produce the long chain of polymer molecule without formation of any byproduct. Okay, so this is the addition polymerization reaction. Next we will discuss about the condensation polymerization. So in the condensation polymerization reaction, in this process in which the different types of monomers are joined together by condensation, forming a large polymer with the elimination of molecules like water, hydrogen chloride and alcohol type. Okay, and अल्कोहोल. ओके, म्हणजेच या रिॲक्शनमध्ये वेगवेगळे मोनोमर्सचे मॉलिक्यूल एकमेकांसोबत जॉईन होऊन या ठिकाणी लार्ज पॉलिमर मॉलिक्यूल प्रोड्यूस होतोय. त्याचबरोबर बाय प्रोडक्ट्स देखील फॉर्म होत असताना या ठिकाणी दिसत आहेत. त्या रिॲक्शन्सला आपण म्हणतो कंडन्सेशन पॉलिमरायझेशन. मग कंडन्सेशन पॉलिमरायझेशन्समध्ये जसं आपण ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये पाहिलं होतं की फक्त आणि फक्त मोनोमर मॉलिक्युल्स एकमेकांसोबत ॲड होतात होते. कुठल्याही प्रकारचा बाय प्रोडक्ट जो आहे हा पॉलिमर मॉलिक्यूल सोबत येत नव्हता. कंडन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये दिसतंय. कंडन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये काय दिसतंय की डिफरंट मोनोमर मॉलिक्युल्स जे आहेत हे जॉईन होत आहेत आणि त्यापासून पॉलिमर मॉलिक्यूल प्रिपेअर होतोय. त्याचबरोबर डिफरंट बाय प्रोडक्ट्स देखील फॉर्म होत आहेत. मग आपण या ठिकाणी पाहतोय की फॉर एक्झाम्पल वी टेक हिअर टू डिफरंट मोनोमर्स इज वन मोनोमर इज हॅव्हिंग अ प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप, अनदर मोनोमर विल हॅव्हिंग प्रेझेन्स ऑफ कार्बॉक्सिलिक ग्रुप. We produce the product is ester, and also we see here byproduct is water molecule.
म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की आपण दोन डिफरंट मोनोमर्स एकमेकांसोबत जॉईन होताना पाहतोय आणि त्यापासून जो पॉलिमर मॉलिक्यूल प्रिपेअर होतोय त्याकडे काय होतोय, त्यासोबतच आपल्याला बाय प्रोडक्ट्स देखील फॉर्म होत असताना दिसतोय. माझे एक्झाम्पल्स आपण पाहूयात. व्हेन वी टेक हिअर इज द मिथिल अल्कोहोल, that is methanol, react with the acetic acid. So in this reaction we get the product is ester and water molecule. So this is the ester molecule, this is the acetic acid, and also having a hydroxy group containing methyl alcohol is there. Okay, so in this reaction we see here these two monomers will react with each other to produce the ester molecule, and also we see here is the byproduct is there, is the water molecule. So in this reaction we see here this type of the water molecule will form as a byproduct in this reaction. Okay, so this is one example. So another example we take here, glycol is there, OH, and they reacts with the acetic acid and we get the product is ester, one of the ester, and water molecule as a byproduct will be formed in these reactions. So in this reaction we see here also the water molecule will be formed as a byproduct in this reaction. So that way this water molecule will be formed in this reaction as a byproduct and we get the ester molecule. In this ester molecule they are also having a presence of different reactive sites on their product and we get the polymer molecule from it. So that's why this is the condensation polymerization reaction, because in these reactions they are having two different monomers will be linked together and to produce the polymer molecule with the byproduct. Okay, and so that's why these reactions will be carried out in a stepwise manner. So this reaction, condensation polymerization reaction, will also called as step reaction polymerization reactions. So this is all about the types of polymerization reactions. So today we stop here. In next video we discuss about the next part of this unit. Thank you.